एक कुलकर्णी मध्ये येऊ नको, लाईव्ह चालू झालं मध्ये मध्ये चक्र खालून सांगितलं नाही आकाशला चालू करा चला चला जाय ना चला चालू करा फटकन बाकी शब्द तुम्हाला संदीपराव सत्कार फक्त एकच घ्या आमदार साहेबांचा बाकी कोणाचा बरं दोन करा फक्त सत्कार दोन तुमचा जिल्हा अध्यक्ष मामाचा 2-3 सत्कार करू फक्त झालं का साहेबांचा जिल्हा अध्यक्ष राहिले का मध्य जाऊ दे असंच बोला साहेबांचा जिल्हा अध्यक्ष सत्कार करू सांगा हॅलो 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 ओ पद्य बोरिया या इकडे आज या ठिकाणी गंगाखेड पारमानी पूर्णा तालुक्याचे भाग्यविधाते गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व गंगाखेड पारमानी पूर्णा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी 7,000 कोटी रुपयाचा विकास निधी या मतदारसंघामध्ये आणून या मतदारसंघाचं ज्यांनी नंदनवन केलं ते गंगाखेड पारमानी पूर्णा तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका यांच्या शुभ हस्ते आज महातपुरी जिल्हा परिषद सर्कलच्या अधिकृत उमेदवार आदरणीय सौ कुशावर्ताताई संभाजीदादा पोले आदरणीय सौ सुनीताताई बंशीधररावजी मुलगीर आणि आदरणीय मनोज कुमार लक्ष्मणरावजी मुंडे या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी या प्रचाराचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तिथं आले मशीन 3 सत्कार तुम्ही प्रस्ताव चालू हात मी देऊन आणणार आणि या महातपुरी जिल्हा परिषद सर्कलच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ फोडून आणि महाआरती करून या कार्यक्रमाचा अधिकृत अशा प्रकारचा प्रचाराचा शुभारंभ झाला हे मी जाहीर करून या ठिकाणी सर्वप्रथम गंगाखेड पारमानी पूर्णा तालुक्याचे भाग्यविधाते गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा गौरवशाली नेतृत्व कार्यसम्राट विकास रत्न आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका यांचा सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत होईल आदरणीय प्रल्हादरावजी शिंदे प्रदीप शिंदे आणि आदरणीय प्रदीपरावजी शिंदे बंशीधररावजी मुलगीर यांना किरण चापळे किरणजी चापळे साहेब गोविंदरावजी गोविंद मुलगीर या सर्वांना विनंती करतो आपण गंगाखेड पारमानी पूर्णा तालुक्याचे भाग्यविधाते गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका विठ्ठलरावजी राठोड या सर्वांना विनंती करतो आमदार साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचे सर्वांनी काय वाटवा बोला गंगाखेड पारमानी पूर्णा तालुक्याचे भाग्यविधाते गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून ज्यांचा परिचय होतो ते आदरणीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका यांचं भव्य अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी आदरणीय आमचे प्रल्हादरावजी शिंदे, आदरणीय आमचे बाबा कोडे साहेब, अक्षय भैया, बंशीधररावजी मुलगे, प्रदीपरावजी शिंदे, प्रकाशराव शिंदे, किरणजी तापडे, हिरबा मुलगी, वैजनाथराव भंडारे, माऊली मुळे, प्रभाकरराव तापडे, रिजवान भाई, पाशा भाई या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आमदार साहेबांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर भारतीय जनता पार्टीचे दबंग जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांचा परिचय आहे ते माननीय सुरेश दादा भुमरे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी संभाजी दादा पोरे, आमदार रत्नाकररावजी गुट्टे काकांचे अत्यंत विश्वासू गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननीय संभाजी दादा पोरे यांना मी विनंती करतो, माननीय सुरेश दादा भुमरे साहेबांचं स्वागत करावं. काय वाढवा उद्या काय वाढीच्या सगळेजण माननीय संभाजी दादा पोरे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय आमचे भारतीय जनता पार्टीचं परभणी जिल्ह्याचं गौरवशाली नेतृत्व माननीय सुरेश दादा भुमरे साहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर भारतीय जनता पार्टीचे दबंग माजी जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांचा परिचय आहे ते आदरणीय आमचे विठ्ठलरावजी रब्दरे मामा यांचं स्वागत या ठिकाणी होईल. मनोज कुमार मुंडे, विश्वनाथरावजी डबरे यांना मी विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. मनोज कुमार मुंडे, विश्वनाथरावजी डबरे, माजी सैनिक त्र्यंबकराव गुट्टे, बालाजी राठोड, स्वातिक मुळगीरजी या सर्वांना विनंती आपण रब्दरे मामांचं या ठिकाणी स्वागत करायचे. भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय आमचे रब्दरे मामा यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. आज महापुरी जिल्हा परिषद सर्कलच्या उमेदवार कुशावरचा ताई संभाजीदादा कोरे, मनोज लक्ष्मणरावजी मुंडे आणि सौ सुनीताताई बंशीधररावजी मुलगीर यांचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झाला आहे. वेळ कमी आहे आणि आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेबांकडे भारतीय जनता पार्टीची पूर्ण जबाबदारी जिल्ह्याची गुट्टे साहेबांच्याकडे गंगाखेड, पारम आणि पूर्णा मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांना गुट्टे काकाकडे ही जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे व्यासपीठावरील सर्वांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो आणि सर्वांची माफी मागतो आणि पुढील कार्यक्रमाची सुरुवात करतो. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय सुरेश दादा भुमरे साहेब कार्यक्रमाचा प्रास्ताविक या ठिकाणी करतील. सर्वांनी जयाचा कडकडाट करायचा आहे. सुरेशराव भुमरे साहेबांना पुढील प्लॅनिंग करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे म्हणून त्यांचं भाषण आपण पहिल्यांदा ठेवलेले. माननीय सुरेश बंद करा, हे घ्या बंद करा, पुरी मैदानात तिकडे मैदानात जाऊन करा. भारत माता की, भारत माता की. आपल्या सर्वांचं दैवत अंबिका मातेला नतमस्तक होऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या महामानवाने तुम्हा आम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार दिला असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी 31 वर्ष आदर्श असा राजकारभार केला अशी लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, जय शिवानंद महाराज, भगवान बाबा बसवेश्वर महाराज, राजे महाराणा प्रताप, भगवान उषा मुराजी, लोकशाही अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून भारतीय जनता पार्टीचे महापुरी सर्कलचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार आदरणीय सो कुशावतीताई संभाजीराव पोले, पंचायत समिती गणाचे उमेदवार सुनीता बंशीधररावजी मुलगीर, अकोली पंचायत समिती गणाचे उमेदवार सो मनोज कुमार लक्ष्मणरावजी मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला उपस्थित असलेले
गंगाखेड मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष विकासरत्न आमदार आदरणीय डॉक्टर रत्नाकररावजी गुट्टे साहेब या कॉर्नर सभेला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक विठ्ठलरावजी रजोरे बाबा आदरणीय व्यंकटरावजी तांबे साहेब या मंडळाचे अध्यक्ष नामदेवरावजी शिंदे आपल्या मित्रमंडळाचे तरुण तडफदार कमी बोलतात पण अतिशय चांगलं काम करणारे संदीपरावजी अळुरे सुरेशदादा बनगर आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आज फॉर्म काढून घ्यायचा शेवटचा दिवस आहे आणि मी जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मला जायचं असल्यामुळे मी आमदार साहेबांची परमिशन घेतलेली मला आपल्या सर्वांना विनंती करायची 5 तारखेला आपल्या सर्वांना मतदान करायचे 2014च्या निवडणुकीमध्ये सामान्य जनतेच्या आशीर्वादानं एक सर्वसामान्य चहा ऐकणारा माणूस या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब झाले मोदी साहेबांनी या भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात केलं भारत देशाचा स्वाभिमान अभिमान वाढवण्याचं काम केलं या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊंनी सुद्धा ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं कधी कुणा जातीवर आणि धर्मावर अन्याय केला नाही त्याचप्रमाणे त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्राचं राजकारण करीत असताना आदरणीय देवा भाऊंनी सुद्धा 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन एक विकासाचं राजकारण केलेलं आहे आपल्या गंगाखेड मतदारसंघामध्ये आदरणीय भारतीय जनता पार्टीने गुट्टे साहेबांवर विश्वास टाकला आणि आपले जे इथले उमेदवार आहेत पहिल्यांदाच कारण गुट्टे साहेब जरी मित्रमंडळाचे आमदार असले मित्र पक्षाचे गुट्टे साहेब जीव कोणाचा आहे तर देवा भाऊचा आहे सर्वांना माहित आहे देवा भाऊचे अत्यंत विश्वासू असलेले आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांवर या गंगाखेड मतदारसंघाची जबाबदारी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मला आपल्या सर्वांना विनंती करायची की 5 तारखेला आपल्याला मतदान करायचे आपल्या सर्वांना माहित आहे प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका जर कुठल्या पक्षाने घेतली असेल तर त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी धनगर समाज बांधवाला सुद्धा सर्वात जास्त इतिहासामध्ये गुट्टे साहेब न्याय देण्याचं काम आदरणीय भारतीय जनता पार्टीने घेतला 2 कॅबिनेट मंत्री केले एक कोणाला केला आदरणीय जानकर साहेबांना केला आदरणीय राम शिंदे साहेबांना केला पहिल्यांदा इतिहासामध्ये खासदार केले डॉक्टर विकास महात्मे साहेबांच्या रूपानं विधान परिषदेवर तिघायला आमदार केला त्यामध्ये नवतरुण गोपीचंद पडळकरांना आमदार केला आता जरी ते जनतेमध्ये निवडून आले असते सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिला नगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं तांडा वस्तीमध्ये समावेश केला त्यामुळं आपल्या सर्वांना बंजारा समाज असेल माळी समाज असेल मराठा समाज बांधव असतील या सर्वांना न्याय देण्याची भूमिका आदरणीय भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे मला आपल्याला विनंती करायची काँग्रेस म्हणलं तर इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी संपली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणला की पवार फॅमिलीच्या बाहेर गेली नाही आणि शिवसेना म्हणला तर ठाकरे परिवाराच्या बाहेर गेली नाही पण या देशामध्ये एकमेव असा पक्ष भारतीय जनता पार्टी दर 3 वर्षाला जिल्ह्याचा राज्याचा देशाचा अध्यक्ष पदाला जातो कुण्या एका परिवाराचा आणि समाजाचा नसतो 18 पगड जातीचा असतो आपल्या मातपुरीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती करतो आमचे बाबासाहेब पोले म्हणजे अतिशय जवळचे गुट्टे साहेबांचे विश्वासू माणसं आहेत आणि त्यांची खासियत अशी आहे मी तुम्हाला अभिमानानं सांगतो तुम्ही त्यांना 5 तारखेला आशीर्वाद द्या पुढचे 5 वर्ष गंगाखेड मतदारसंघामध्ये सर्वात जास्त विकास जर कुठल्या सर्कलचा होईल तर त्या सर्कलचं नाव आहे मातपुरी सर्कल कारण गुट्टे साहेबांच्या अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक माणूस आहे जे आहे ते रोखोक आमचे बाबासाहेब पोलेचं काम आहे त्यामुळं आपल्या सर्वांना विनंती करतो की 5 तारखेला मला सांगा केंद्रात सरकार कुणाचे मोदी साहेब म्हणजे कमळाचे राज्यात सरकार कुणाचे देवाभाऊ म्हणजे कमळाचे जिल्ह्यात पालकमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या रूपानं
कमळाचे भाजपला. आणि मग जिल्हा परिषद सत्ता कोणाची येणार आहे? भारतीय जनता पार्टीची येणार आहे. त्यामध्ये आपल्या महापुरी सर्कलचे उमेदवार तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले पाहिजे. यासाठी पुढचे 8 दिवस तुम्ही आमच्या उमेदवारासाठी द्या. नक्की पुढचे 5 वर्ष विकासाचे हे राहतील. आता शिक्त गुट्टे साहेबांनी एक पाऊल टाकले, भाजपमध्ये उमेदवार दिलेत. आगे आगे देखो होता है क्या. मला एवढंच म्हणायचंय, ये तो टेलर आहे, पिक्चर बाकी आहे. पूर्ण ताकद या मतदारसंघाची विकासाच्या रूपानं गुट्टे साहेबांच्या पाठीमागे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. 5 तारखेला कोणाच्याही आवेशाला बळी पडू नका. जिल्ह्याच्या खासदार साहेबाला मी साधा प्रश्न विचारला, गुट्टे साहेब त्याला काय म्हणलं, तुम्ही 10 वर्ष आमदार होता, 11 वर्षापासून खासदार आहेत, तुमचं एक काम दाखवा आणि 1 लाखाचं बक्षीस घेऊन जा. त्यांना कामच काही केलं नाही. उठसूट मोदी साहेबांवर बोलायचं, भारतीय जनता पार्टीवर बोलायचं. त्यामुळं आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो, मला सांगा, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आमचे जरी मित्र पक्ष असले तर शेवटी त्यांना विकासासाठी कोणाकडे जावं लागते? देवाभाऊकडे जावं लागतं. त्यामुळं आपल्या मतदारसंघाची ताकद वाढवण्यासाठी मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, साहेब प्रचार करीत असताना अशा गोष्टी दिसून आल्यात. गंगाखेड मतदारसंघामध्ये 17 सर्कल आहेत जिल्हा परिषदचे. मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, 17ला 17 आपले भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहेत. कुठल्याही कानाकोपऱ्यात जा तुम्ही, लोकांची एकच चर्चा आहे की आता आपण संधी दिली पाहिजे. आणि जिल्हा परिषदेवर नक्कीच भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचा झेंडा फडकणार आहे. त्यामुळं आपल्या सर्कलचा विकास करण्यासाठी मी हात जोडून विनंती करतो, आपसामध्ये मतभेद न करता कोणाच्याही भूलथापेला बळी पडू नका. एक विकासाचं राजकारण. मागचे 5 वर्ष गुट्टे साहेबांनी या मतदारसंघामध्ये अनेक विकासाचे कामं केले. आता सन्माननीय या मतदारसंघाचं पहिलं नेतृत्व रबतडे मामांनी केलेले. रबतडे मामासारखं मार्गदर्शक आपल्याला आहेत. आणि आदरणीय 12 वर्षानंतर परभणी जिल्ह्याला राज्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद आदरणीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या रूपाने मिळाले. नक्की दिदीचं सुद्धा लक्ष आपल्या मतदारसंघावर विकासाच्या माध्यमातून गुट्टे साहेब आणि दिदी अवश्य आपल्या पुढचे 5 वर्ष हे विकास करतील, एवढंच आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे सुरेश दादा भुमरे साहेब पुढील निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेचं नियोजन करण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे त्यांनी पहिलं भाषण या ठिकाणी केले. धन्यवाद साहेब. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं मनोगत आदरणीय भुमरे साहेबांनी या ठिकाणी सादर केलं. यानंतर युवा नेते अक्षय भैया मुलगीर यांना मी विनंती करतो, कृपया आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. अक्षय भैया मुलगीर साहेब. महातपुरी गावचे ग्रामदैवत अंबिका देवी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या सर्व महामानवांना वंदन करतो. आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, वेळ फार थोडा आहे त्यामुळं आटोपतो करतो. साहेब, आमच्या गावकऱ्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्या आपल्या आमदार फंडातून आणि जिल्हा परिषद पंचायत समिती याच्या त्या योजनातून पूर्ण करायच्या आहेत. त्यातली पहिली मागणी आहे साहेब, अंबिका देवीची जी जमीन आहे ती जमीन या अंबिका देवीच्या ज्या गायी आहेत त्या गायीसाठी मिळावी. ते एक जणांना त्यावर कब्जा केलाय, तर ती जमीन तुम्ही गायीसाठी मिळवून द्यावं, ही एक विनंती आहे. त्यानंतर महातपुरी गावामध्ये एक स्मशानभूमी एक मिळावी. त्यानंतर महातपुरी गावाला गंगेला घाट एक नाही, तो घाट एक आपल्याला मिळवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर पांदन रस्ता पण एक मंजूर करावा. त्याच्यानंतर हरिबा साधू मंदिर येथे एक सभागृह उपलब्ध करून, या अशा काही मागण्या आहेत त्या आपल्या फंडातून तुम्ही पूर्ण करा ही विनंती करतो. आणि येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक
मतदान होणार आहे, त्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला कुठलाही विचार न करता भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार प्रचंड अशा बहुमताने विजयी करायचे आणि आपला आशीर्वाद द्यायचा आहे. भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार जिल्हा परिषद गटाचे कुशावर्ता संभाजी कोले, त्यानंतर महातपुरी पंचायत समितीची गणाचे सौ सुनीता बंशीधर मुलगीर आणि अकोली गणाचे मनोज भाऊ मुंडे, या तीनही उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करून आपला आशीर्वाद द्यायचा आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी युवा नेते अक्षय भैया मुलगीर यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत व्यक्त केलं आहे. यानंतर दबंग नेते म्हणून ज्यांचा परिचय आहे ते आदरणीय सुरेश दादा बनकर साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतील. महातपुरी गावचे ग्रामदैवत अंबिका देवी यांच्या चरणी लीन होतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, APJ अब्दुल कलाम साहेब, श्री संत भगवान बाबा, श्री संत बाळूमामा, श्री संत सेवालाल महाराज व श्री सर्व या महान व्यक्तीला मानाचा मुद्रा. आज महातपुरी गटाच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या या सभेला उपस्थित असलेले आपल्या गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी आत्ताच या ठिकाणाहून आपल्याला संबोधित केलं ते जिल्हाध्यक्ष सुरेशजी घुमरे साहेब, भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय रत्नारे मामा व्यंकटरावजी तांबे साहेब आणि संभाजी मामा कोले व सर्व वेळेचे आपण सर्व व्यासपीठ, या गावचे सरपंच प्रल्हादजी शिंदे पाटील व सर्व सन्माननीय या ठिकाणी आपण बसलेले बंधू आणि बांधवांनो, आज महातपुरी या ठिकाणी येऊन आदरणीय साहेब आपण या प्रचाराचा शुभारंभ केला महातपुरी गटातून. तसं पाहिलं तर गेल्या वेळेस आपलाच उमेदवार आहे आणि हा गट आपल्याच ताब्यात राहणार आहे. मी तुम्हाला या सर्व महातपुरी गटाच्या बांधवांच्या वतीने हमी देतो की या ठिकाणचे महातपुरी गटाचा जिल्हा परिषदचा उमेदवार आपलाच निवडून येणार आणि दोन्ही पंचायत समिती आपल्याच निवडून येणार. साहेब आपण जे सातत्याने या ठिकाणी काम केलं, 2014ला आपण निवडणूक लढवली, पण तत्पूर्वी आपण या ठिकाणी या भागामध्ये काहीतरी करून दाखवण्याचं काम केलं. तुम्ही येऊन नुसती सत्ता भोगण्याचा विषय केला नाही. तर या ठिकाणी आम्ही लहान होतो तेव्हापासून ऐकत होतो की या गंगाखेडला कारखाना होणार आहे. सातत्यानं कुठल्याही सभेमध्ये गेलो की हेच विषय असायचे, परंतु आपण तो या ठिकाणी गंगाखेडला एक साखर कारखाना उभा केला आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या हाताला काम दिलं. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मिळत फार वाईट का होता, त्यावेळेस ऊस शेतावरला बांधावर आम्हाला काढून टाकावा लागला. अशा प्रसंगी आपण काम करून दाखवलं. 2014ची निवडणूक आपण लढवली, आपण पराभूत झाला, परंतु काम करण्याचं थांबवलं नाही. बांधवांनो, साहेबांनी विकासाचे काम करीतच राहिले. म्हणून साहेब तुम्हाला जेलमध्ये असताना सुद्धा या गंगाखेडच्या विधानसभेच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं आणि आज आपण बघितलं गंगाखेड असेल, पालम असेल, पूर्ण असेल, या नगरपालिका तुमच्या ताब्यात दिलेल्या आहेत आणि आता सुद्धा या विधानसभेच्या 17 जिल्हा परिषद पंचायत समित्या तुमच्या ताब्यात येणार आहेत. आमचे सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून एकच म्हणणं असेल, आता अक्षयभाईने मत मांडलं, या ठिकाणी यांच्या काही अडचणी नाही. सगळ्यात महत्वाचा विषय आहे आमच्या अंबिका देवीचा घाट. आमच्यासाठी गावकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि आपण जो आता रस्त्या अंबिका देवीच्या रस्त्याने गेला तर जाताना साहेब एकच गाडी घेत नाही. त्याच्यामुळं संभाजी बाबाला अशी माझी विनंती आहे की त्याच्या बाजूला थोडंसं मोडून टाकून येणं जाण्याला थोडंसं व्यवस्थित जर करून दिलं तर चांगलं होईल. स्मशानभूमीचा त्या ठिकाणी तो एक घाटाचा प्रश्न आहे, तो एक प्रश्न आपण मार्गी लावा आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या गावातील रस्त्या आणि डिपूसाठी आपण 50 लाख रुपये या ठिकाणी द्यावा अशी मी गावकऱ्यांच्या वतीने विनंती करू. मी जास्त काही बोलणार नाही साहेब, परंतु अजून माझ्या 2 मागण्या आहेत. आम्ही या राजकारणात आलो तेव्हापासून आमच्या महातपुरी गटाला सभापतिपद मिळालं असेल, म्हणून आमची विनंती आहे या ठिकाणी संभाजी बाबा कोले यांच्या पत्नी कुशावतीताई निवडून आल्यानंतर संभाजी बाबाला
जिल्हा परिषदचं सभापती पद त्या ठिकाणी आपण जावं असं मी महात्पुरी गटाच्या वतीने आपल्याला विनंती करतो. दुसरी मागणी साहेब, पंचायत समितीला आज तसे झाल झाले, आम्हाला कोणी विचारतच नाही. आमच्याकडून निवडून येतात पण आम्हाला सभापती मिळत नाही. म्हणून माझी विनंती आहे, आमच्या सर्व महात्पुरीच्या बांधवांच्या वतीने विनंती आहे, या ठिकाणी सुनीताताई बंशीधरराव मुलगे हे निवडून आले तर महात्पुरीच्या सभापती पद पंचायत समितीत आपण द्यावं. या ठिकाणी या 2 मागण्या ठेवतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या 5 तारखेला आपल्याला कुशावर्तीताई संभाजीराव पोले व सुनीताताई बंशीधररावची मुलगी या दोघांनाही यांचं चिन्ह आहे कमळाचं फूल, त्या फुलावर आपण सर्वांनी भरभरून मतदान करावं आणि या दोघांनाही विजयी करून या सभागृहामध्ये पाठवावं आणि सन्माननीय आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांचे हात बळकट करावेत एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय मल्हार, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सुरेश दादा बनकर साहेबांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलंय आणि यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य आदरणीय ॲडव्होकेट व्यंकटरावजी मामा तांदळे साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. आज महात्पूर येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या गंगाखेड विधानसभेचे सन्माननीय आमदार साहेब रत्नाकररावजी गुट्टे साहेब व सन्माननीय मंच या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून देवीला केलेला आहे. येणाऱ्या 5 तारखेला तुम्हाला आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समितीचे मुलगीरताई असतील, मुंडे असतील आणि दुसरे मुलगीर पंचायत समिती, पोले जिल्हा परिषदचे सदस्य या सर्वांना आपल्याला येणाऱ्या 5 तारखेला मतदान करायचं आणि त्यांची निशाणी आहे कमळाचं फूल. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं या गंगाखेड विधानसभेमध्ये भाजप आणि सन्माननीय आमदार गुट्टे साहेब हे एकत्र आल्यामुळं हा दुग्ध शर्करा योग आलेला आहे आणि म्हणून या जिल्हा परिषदमध्येच नव्हे तर 17 जिल्हा परिषदमध्ये निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून येतील. का भारतीय जनता पार्टीला आपल्याला मतदान करायचं याचं कारण असं आहे, आपण सर्वजण सुज्ञ आहात की देशामध्ये नरेंद्र मोदी, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, यापूर्वीच्या सरकारमध्ये आणि आताच्या सरकारमध्ये काय फरक आहे मला सांगा. की या शासनाच्या अनेक अशा योजना आहेत, मागेल त्याला घरकुल आहे, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला विहीर आहे आणि एक योजना नाही, अनेक अशा प्रकारच्या योजना आहेत. येणाऱ्या काळामध्ये या योजना तुमच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्राहून सन्माननीय आमदार गुट्टे साहेब जिल्हा परिषद पर्यंत आणि जिल्हा परिषदवरून पोलेताईच्या हातानं महात्पुरीपर्यंत आणि आपल्या मुलगीरताईच्या हातानं आपल्या गावामध्ये या सगळ्या योजना आणण्यासाठी येणाऱ्या 5 तारखेला आपल्याला निर्धारानं कमळाच्या फुलाचा पुढचं बटन दाबायचंय. आपण ते निश्चितपणानं दाबताल. आपल्यासाठी हा खूप चांगला योग आहे. या ठिकाणी जे आमदार साहेब गावकऱ्यांनी मागण्या मागितल्यात, मला तर असं वाटतं की या मागण्या चुटश्री आमदार साहेब आणि या परभणी जिल्ह्याच्या राज्यमंत्री मेघना दीदी बोर्डीकर हे सर्व प्रश्न अगदी सहजपणे सुटू शकतात. कारण देशात आणि राज्यात आणि इथं आपल्या गंगाखेडमध्ये सुद्धा संपूर्ण सत्ता आणायची असेल तर येणाऱ्या उद्याच्या 5 तारखेला आपण सगळ्यांनी मिळून कमळाच्या पुढचं बटन दाबावं आणि 3ही उमेदवाराला विजयी करावं एवढंच या ठिकाणी आव्हान करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दबंग जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांचा परिचय आहे ते माननीय विठ्ठलरावजी वद्दरे मामा यांना विनंती करतो आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय विठ्ठलरावजी वद्दरे मामा.
प्रथमतः भारत मातेला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यिक अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, संत तुकाराम, संत कबीर, संत भगवान बाबा, संत शिवलाल महाराज, सर्वच राष्ट्रसंतांना, राष्ट्रमहापुरुषांना, त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून आज महात्पुरी सर्कलच्या जिल्हा परिषदेचे नारळ फोडण्याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे आणि या परिसराचं जागृत देवस्थान अंबिका मातेला नारळ अर्पण केलेला आहे। अशा ह्या कार्यक्रमाप्रसंगी गंगाखेड विधानसभेचे सन्माननीय आमदार सन्माननीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब आणि वेळेअभावी सन्माननीय व्यासपीठ आणि सभागृहाच्या व्यासपीठाच्या समोर असलेली सर्वच मतदार बांधव, पितातुल्य मंडळी, तरुण बांधव, भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेतेगण, बंधू आणि मित्रांनो, बांधवांनो, जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि आपल्याला परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकायचा आहे। आताच्या ठिकाणी सुरेशदादांनी सविस्तर मागण्या मागितल्या, त्या संदर्भामध्ये सन्माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब आपल्याला सविस्तर आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगतीलच। पण बांधवांनो, काही माझ्या बांधवाच्या डोक्यामध्ये आहे, भारतीय जनता पार्टी ही जातीवादी पार्टी आहे, पण भारतीय जनता पार्टी धर्म, पंथ आणि जातीच्या पुढे जाऊन काम करते आणि भारतीय जनता पार्टीचा स्लोगन आहे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, हम है सारे भाई भाई। या युक्तीप्रमाणे केंद्राचं आणि राज्याचं सरकार विकासाच्या माध्यमातून दिनदुबळ्या माणसांना, वंचित, शोषित, पीडित समाजाला विकसित करण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात बांधवांनो। म्हणून त्यांनी घेतलेले विकासात्मक धोरण असतील, कायद्याच्या संदर्भात ऐतिहासिक निर्णय असतील, सामान्याच्या कामासाठी घेतलेले घरकुलाचे निर्णय असतील, आमच्या आरोग्यासाठी आयुष्यमान भारत योजना असेल, आमच्या मातेच्या डोळ्यामध्ये स्वयंपाक करताना धूर जायचा त्या संदर्भामध्ये उज्ज्वला गॅस योजना असेल, किसान पेन्शन योजना असेल, घरकुल योजना असेल, ते मग माझ्या मुस्लिम बांधवासाठी, अल्पसंख्याकासाठी माझं रमाई घरकुल असेल आणि सर्व जाती धर्माच्या माणसाच्या डोक्यावर छताचं घर राहावं म्हणून स्वप्न साकार करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या माणसांना घरकुल ही योजना आणली बांधवानो। आज आपण पाहिलं असेल, शेतकऱ्यांना पूर्णतः वीज मिळत नव्हती। एखाद्या डीपीवर जर लोड आला, मोटारी वाढल्या, तर त्या ठिकाणी आमच्या कमी अधिक दाबामुळे मोटरी जळायच्या। पण शासनाने आज आम्हाला शेतकऱ्यासाठी सौर ऊर्जा योजना आणलेली आहे। अशा अनेक महत्वाकांक्षी योजना केंद्राने आणि राज्याने राबवलेल्या आहेत। म्हणून माझ्या बांधवांना सांगायचं आहे, आपल्या गावच्या, आपल्या माणसाच्या, आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर जिल्हा परिषदला सौ कुशावर्ताताई संभाजीराव पोरे या उभ्या आहेत आणि त्यांच्या सोबतच या गावचे भूमिपुत्र
सौ सुनीताताई बंशीधररावची मुलगी त्या पंचायत समिती घरामध्ये उभे आहेत आणि खातगाव घरामध्ये सन्माननीय मनोजरावजी लक्ष्मणरावजी मुंडे यांचे चिरंजीव लक्ष्मणरावचे चिरंजीव आहेत. या तीनही जागा खूप मोठ्या फरकानं आपल्याला निवडून आणायचे बांधवांनो. म्हणून माझ्या बांधवांना विनंती करायची, या ठिकाणी आबा बसलेले आहेत, गोविंदराव अण्णा बसलेले आहेत. अण्णा, मला तुम्हाला विनंती करायची की आपलं मतदान वाया जाऊ देऊ नका. माझ्या दलित बांधवांना सुद्धा विनंती करायची की आपलं मतदान वाया जाऊ देऊ नका. माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना सुद्धा विनंती करायची की आपण आपलं मत वाया घालू नका आणि मताच्या माध्यमातून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण तीनही उमेदवारांना भरघोस अशा मतानं निवडून द्यावं. हेच आपल्याला आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. सन्माननीय आमदार साहेब यांना आताच माझ्या मातपुरेच्या तरुण पिढीतील मुलांनी ह्या गावच्या समस्या सांगितलेल्या आहेत, गावच्या अडचणी सांगितलेल्या आहेत. दादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमदार साहेबांना माझी विनंती आहे की आपण आवर्जून त्या विषयावर लक्ष घालून त्या गोष्टीला न्याय देण्याचा आमदार साहेबांनी प्रयत्न करावा. एवढीच या प्रसंगी मी आमदार साहेबांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपितो. जय भीम, जय मल्हार, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय आमचे विठ्ठलरावजी रब्बरे मामा यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. आणि आदरणीय गोविंदराव शिवाजीराव खडके बनपिंबा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यांचा आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीजेपी आणि मित्रमंडळामध्ये जाहीर प्रवेश आदरणीय गोविंदराव शिवाजीराव खडके यांचा प्रवेश या ठिकाणी होत आहे. सर्वांनी आणि 29 तारखेला 4 वाजता भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि त्या मेळाव्याला सुद्धा हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. तत्पूर्वी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांचे अत्यंत विश्वासू आमदार म्हणून त्यांचा परिचय आहे की गंगाखेड पारम आणि पूर्णा तालुक्याचे भाग्य विधाते, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा गौरवशाली नेतृत्व, कार्यसम्राट, विकास रत्न, गंगाखेड पारम आणि पूर्णा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी 7,000 कोटी रुपयाचा विकास निधी ज्यांनी आणला ते कार्यसम्राट आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टे काका सविस्तर अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्वांनी टाळ्या वाजवा. माननीय आमदार रत्नाकरराव गुट्टे काका. शेतकऱ्याचा पोशिंदा, माझा शेतकरी राजा, ज्यांच्यामुळं आपण रात्रीची झोप आनंदात घेतो, असा माझा सरहद्दीवर लढणारा माझा सैनिक आणि आपणाला सगळ्या समाज बांधवांना चांगलं शिकवण देणारे, मार्गाला लावणारे असं वारकरी संप्रदायातलं माझे सर्व वारकरी संप्रदाय आणि आपलं जागृत दैवत अंबिका देवी नतमस्तक होऊन मी आपल्याकडे 2 शब्द मानतो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 महात्पुरी पंचायत समिती निवडणूक प्रचार शुभारंभ या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यांना पुढे आज फॉर्म काढायचा डेट आहे, शेवटची डेट आहे म्हणून त्यांना पुढे जायचं होतं आणि त्यांना काही गोष्टी मीही सांगितल्या, त्यामुळे ते लवकर जावं लागलं. ते असे आपले सुरेशजी भुमरे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी अनुरे, आमचे
सहकारी विठ्ठलरावजी रद्दडे प्रदेश कार्यकारी सदस्य भाजपा, व्यंकटराव तागडे प्रदेश कार्यकारी सदस्य भाजपा, आमचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा बनगर, संभाजीदादा पोले, सभापती उपसभापती कृष्ण समिती, रामजी फड ज्येष्ठ नेते भाजपा, शिवाजीराव निर्गुळे माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रल्हादरावजी शिंदे तालुका अध्यक्ष मित्रमंडळ गंगाखेड, रामराजे फड, तसेच बाबूरावजी तांदळे, संजयजी पारवे, प्रशांतजी फड, शेरेश्वरजी तिडके, गोविंदरावजी खडके, प्रदीपजी शिंदे माजी सरपंच नागपुरी, प्रमोदजी साळवे, नगर परिषद गंगाखेड, राजाभाऊ बापू सातपोते संचालक मार्केट गंगाखेड, राधाकिशनजी शिंदे माजी उपाध्यक्ष नगर परिषद गंगाखेड, वैजनाथजी ठोले, अक्षयजी मुलगीर, डॉक्टर फिरोज, डॉक्टर सय्यद रुस्तुम, शेख कालूभाई, रमेशजी कातकडे पत्रकार, मगरजी फुले माजी उपसभापती पंचायत समिती गंगाखेड, उषाबाई संभाजी फुले उमेदवार झेडपी नागपुरी, सुनीता बंशीधर मुलगी उमेदवार पंचायत समिती नागपुरी, मनोज कुमार लक्ष्मण मुंडे उमेदवार पंचायत समिती अकोले, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि समोर बसलेले माझे सर्व शेतकरी बांधव, तरुण मित्रांनो, आपल्या प्रथम मी मागण्याचा मागणी ज्या आपण केलेल्या आहेत त्याबद्दल जरा सविस्तर आपल्याला बोलतो आणि नंतर मग पुढच्या आपण बोलू. अंबिका देवीच्या जमिनीसाठी आपण मिळावी ती जमीन ती आपण एकमतानं मागणी अशी केलेली आहे. मी आपल्याला या निमित्ताने एवढंच वचन देतो, या जमिनीचा जास्तीत जास्त 1.5 ते 2 महिन्यामध्ये लिलाव होईल आणि या जमिनीचा लिलाव झाल्याच्या नंतर तुमच्याच गावच्या कोणीतरी घ्यावी आणि घेतल्याच्या नंतर आपल्या जे काही 100, 150, 200 गायी आहेत या गायीसाठी आपण त्याच गायीच्या त्याच एरियामध्ये असं कुंपण वगैरे करून गायी त्या कुंपणामध्ये ठेवू. त्या सर्व जमिनीमध्ये असलेल्या जमिनीमध्ये चारा उगवू, सरळ करू आणि त्या गायी व्यवस्थित त्यांना गायीला आपण पोसू असा मी तुम्हाला शब्द देतो. जमीन घ्यायची ना, जर हात वर करून सांगा बरं, जमीन घ्यायची का देवीची? देवीची परत घ्यायची का जमीन? मग हात वरी कोणीच करा नाही इथलं. हा, देवीलाच द्यायची ना. हात वर करून सांगा ना तुमच्या गावातलं कुणाची इच्छा आहे. हात वर का हात वर करा तरच करण्याची करणार नाही. मग तुमची इच्छा आहे का सगळ्याची सांगा, जाहीर सांगा हात वर करून. जाहीर आहे का? करताय का हात कोणी इकडं? ठीक आहे, धन्यवाद. म्हणजे काही हात वरी करतेत, काही हात खाली करतेत, मला कळत नाही तुमच्या गावचं काही. ठीक आहे. आणि तुम्ही समशानभूमी मागितलेली आहे, समशानभूमी मार्गाला लावलेली आहे आणि समशानभूमी लवकरच जागाही आपण त्या बाजूला दुरुस्त करून जागाला कंपाऊंड पण त्याला केलेलं आहे आणि लवकरच तिथं समशानभूमीचं चालू होईल, त्याची आपण काही काळजी करू नये. गोदावरी घाट आपला प्रोसेसमध्ये आहे. आपण देवीच्या खाली तिथेच आपण एक गोदावरी घाट आपण करतो, कारण का जे भक्तगण आपले जातील त्यांना त्या देवीत आंघोळ करता यावे, सगळं करता यावं, म्हणजे जे जे काय आपल्याला करायचं असतं ते करता यावं, त्यासाठी आपण निश्चितच तिथं घाट बांधू. तो प्रोसेसमध्ये आहे आणि लवकरच तो घाट तयार होईल. आणि हरिभाऊ साधू मंदिर सभा मंडप आजच आपण त्याला आपण 10 लाख रुपये डिक्लेअर करू आणि निश्चित आपण देऊ. दुसरे पांधन रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे. आपण पांधन रस्त्याच्या बाबतीत मी म्हणतो एकच पांधन रस्ता करू नका. तुमच्या गावाला जेवढे पांधन रस्ते पाहिजेत तेवढे देतो, सगळे पांधन रस्ते. फक्त मला तुमच्याकडनं एकच पाहिजे, 9 पांधन रस्ते, 9ला 9 पांधन रस्ते देतो. फक्त त्या पांधन रस्त्यावर दोन्ही बाजूला जे तुम्ही आहात शेतकरी त्यांना संमती पत्र द्या आणि माझ्या ऑफिसला द्या. पांधन रस्त्यासाठी बळीराजा एक पांधन रस्ता योजना सरकारनं आणलेली आहे. आपले सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी. इतकी चांगली योजना आहे की पहिलं काय होतं, आपण ज्यावेळेस कामं करत होतो त्यावेळेस काय MRS मधनं अंगठे लावा, फोटो काढा, असं बरंच काय असायचं. मग त्याच्यानंतर ते पैसे पडायचे. आता तसं काही राहिलेलं नाही.
आपले सन्माननीय महसूल मंत्री बाळासाहेब बावनकुळे साहेब यांनी जाहीर केलंय आणि त्या बळीराजा बांधव रस्ते योजनेचं अध्यक्ष आमदाराला केलंय, म्हणजे मी अध्यक्ष आहे आणि सचिव SDM आहे, डेप्युटी कलेक्टर SDM आहेत आपले. त्याच्यामुळे आणि तहसीलदार आणि BDO हे सदस्य आहे. त्याच्यामुळे मी अध्यक्ष असल्यामुळं तुम्हाला वाटल तेवढे रस्ते देतो. आणि आचारसंहिता लागण्याच्या 1 दिवस अगोदर मी या सगळ्या तिन्ही तालुक्याचे BDO, तहसीलदार, SDM, त्याच्यानंतर आपलं भूमी अभिलेखचा तो जो कोणी अधिकारी असेल तो, इव्हन पोलीस डिपार्टमेंटला, सगळ्या लोकांना तालुक्यातल्या तिन्ही तालुक्यात लोकांना बोलवून घेऊन मीटिंग पण घेतलेली आहे आणि त्यांना कामाला पण लावलेलं आहे. आता फक्त ज्यांना ज्यांना तुम्हाला रस्ते पाहिजे त्यांनी फक्त माझ्या ऑफिसला सगळं करून संमती करा आणि माझ्या ऑफिसला द्या, तुम्हाला ते सगळे रस्ते करून दिले जातील. आणि आता मला वाटतं सभापतीपदी मागितलंय, दादानी मागितलंय. दादाच्या मागणीला जरा थोडंसं आम्हाला म्हणजे विचार करावा लागेल आणि जरूर विचार करू. आणि पंचायत समितीचे सभापतीपद मागितले तुम्ही, तर दोन्ही मागितले. निश्चित आपण त्याच्यावर विचार करू, 100% विचार केला जाईल एवढंच आपल्याला या निमित्ताने आश्वासन देतो. आणि इथं जवळजवळ पंतप्रधान आयुष्य योजनेतून आवास योजनेतून जवळजवळ आपण 800-850 घरं दिले, 850 घर. आणि याही पुढे बगैर घराचं कोणी राहणार नाही. ज्याला आणखीन पाहिजे घरं ते आणखीन देऊ. काय सभागृह बाबासाहेब आंबेडकर सभागृह सर. तुम्ही मागणी केली नाही, तुम्ही आले नाही तरी हरकत नाही. तुम्ही मागणी आता जरी उठून केली तरी बाबासाहेबांचं घर म्हणजे देण्यासाठी मला आनंद वाटेल, बुद्धविहार देण्यासाठी मला आनंद वाटेल, तेही आपण देऊ. आणि देवीला जो जाण्याचा रस्ता आहे, देवीला जो जाण्याचा रस्ता आहे तो निश्चित तो रस्ता दिला जाईल आणि तोही रस्ता आपण चांगल्या प्रकारे आपण बांधून देऊ असाही मी आपल्याला शब्द देतो. कारण आता दुसरा टप्पा आणखीन 50 किलोमीटरचा येणार आहे आणि आपल्याला या गावापासून आपल्या मंदिरापर्यंत मध्ये तिथं एक पूलही बांधावं लागेल, आपल्याला छोटा मोठा पूलही बांधावा लागेल. इथून आपण आता 50 किलोमीटर सेकंड ज्यावेळेस आम्हाला मिळेल त्याच्यामध्ये 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर जे काय असेल तो रस्ता पुलासहित कॉन्क्रीट रस्ता करू आपण. आणि आपण इथं मस्जिदीला संरक्षण भिंत व रस्ता आणि आंबेडकर सभागृह आपण तेही देऊ. पण मला मुस्लिम बांधवांना मला एकच विनंती करायची आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आतापर्यंत मी आपल्याला दिलेला आहे, आणखीन मी द्यायला तयार आहे, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्याला काम कोण करतंय त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. माझ्या मुस्लिम बांधवाला पण विनंती आहे, कारण मी कधी जातीभेद केलेला नाही किंवा कसल्या प्रकारचं मी काय केलेलं नाही. मला सर्व जाती धर्म समान आहे. तुम्ही बघितलेलं आहे, माझं काम बघितलेलं आहे. माझ्याकडे कोणी मुस्लिम समाजाचा येऊ, धनगर समाजाचा येऊ, आणखी कुठले 4 सभापती केले, नगराध्यक्ष पालमला 4 सभापती गंगाखेडला. आता ते सांगायचं विसरलो. आपलं मला वाटतं अकबर सभापती आहे, राजू सभापती आहे, चांद सभापती आहे आणि इंतू, हे 4 सभापती पद केले जातात. आता राणी सभागृहामध्ये भाजपची उमेदवारी अल्ताफला दिली आणि अल्ताफला मी निवडून आणणार आहे, लक्षात ठेवा. फक्त सर्वांनी एकत्र येऊन या गावच्या महातपुरीच्या गावना म्हणजे मला इथूनच विजय पाहिजे. मला इथूनच हे लिहून दिलं पाहिजे कोणतरी. आता काय माझ्या लक्षात राहत नाही बोलायला, खूप काही केलं. आणि मला या गावातून एवढे मतं पाहिजे की इथूनच माझा विजय व्हावा. हे विजय करण्यासारखे इथं गाव आहे आणि तेवढे मतं या गावामध्ये आहेत. त्याच्यामुळे माझी मुस्लिम बांधवांना हात जोडून विनंती आहे, कुणाच्या भायकव्यात येऊ नका. कुणी कुणासाठी तुमच्यासाठी कुणी काय करणार नाही, फक्त रत्नागर गुट्टे करणार आहे, लक्षात ठेवा. कुणी करणार नाही तुमच्याकडे. तुम्हाला जे पाहिजे ते येऊन मला मागा. माझी मुस्लिम बांधवाला म्हणजे विनंती आहे, त्यांनी मागावा येऊन मला, मी द्यायला तयार आहे. पण माझ्यावर विश्वासही ठेवावा आणि मला मतदानापुरते आशीर्वादही द्यावा. आता तिथं पालमला नगराध्यक्ष कोण आहे? जिया पठार.
नगराध्यक्ष आपल्या पालमच्या नगरपालिकेत नगरपंचायत नगर जिया पठाण. आता पूर्वेला गटनेता कोण आहे? मुजीब भैया. त्यांना सभापती केलंय. मुजीब भैयाने सभापती केलंय. तिथं 2 मुस्लिमांचे सभापती केलेत मी. त्यांना गटनेता पद दिलेलं आहे. म्हणजे इतकंच पूर्ण. आता नगरपालिका 7 नगरसेवक मी उभे केले होते मुस्लिमांचे. त्याच्यापैकी मला वाटते 6 आले. मला वाटते फक्त आमचा 16 मतांना आम्हाला आपण हा उमेदवार ठेवला. आपला डॉक्टर फिरोज भाई फक्त 16 मतांनी पडले. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळ्याला न्याय देणार आमदार. मी माझं स्वतःच कोण आहे बाबा. मला माझे पुष्कळ लोक म्हणले साहेब तुमच्या बायकोला उभं करा. नगरपालिका मी केलं नाही. मी कार्यकर्त्याला उभं केलं. आता परत ते म्हणजे काय म्हणतात ना ते थोडंसं चुक्या झाल्या असतील. माझ्याकडून काही चूक झाली असेल काय ते जाऊ द्या. तो आता विषय नगरपालिकेचा गेलेला आहे. त्याचं नाव काढून काही मला आपल्या याच्यामध्ये व्यत्यय निर्माण करायचा नाही. फक्त माझी एकच इच्छा आहे की आपण इथून मला जीत द्यावी. इथून मला विजय पाहिजे. मला महात्पूर इथून देणार आहे का आपण? वा धन्यवाद. आणि मी फक्त कामावर बोलतो. जसं आता काही कुणाला वाटलं असेल ते सगळं चांगले तिथं आपलं रद्दडे मामा वगैरे मला हमेशा म्हणायचे अहो सोडा तुम्ही यावं म्हणायचे. मी त्यांना एकच सांगत होतो मला वरचा आदेश पाहिजे. आणि वरचा आदेश मला म्हणजे विदेशात होते साहेब. फक्त विदेशातून मला एक मेसेज आला आणि त्या मेसेजचा सन्मान करून मी आज आपल्या सर्व कमळाच्या फुलावर आपण सगळ्या जागा लागतो. कारण मला साहेबाचा आदेश लागतो. सगळ्यांना सांगायचं मग मला साहेबाचा आदेश लागतो कुठल्या गोष्टीला. आणि आदेश दिला की संपला विषय माझा तिथं. माझं काही स्वतःचं काही नसतं. माझं सर्वस्वी आहे. मी सांगितलेलं आहे एक बार माझ्या भाषणात मी सांगितलं आहे. माझं त्यांच्यामध्ये मी त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये काय म्हणजे त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं म्हणजे आपलं त्यांच्यासाठी मी कुठे काही म्हणजे किती सन्मान आहे त्यांचा मला माहित आहे. माझ्या मनामध्ये त्यांचा किती सन्मान आहे. तसं बावनकुळे साहेब आहे. बावनकुळे साहेबांचा खूप मोठा सन्मान मी करतो. त्यांनीही मला बोलले, रवींद्र चव्हाणांनी बोलले. आणि शेवटी आदेश वर्ण आला. तर वर्ण आदेश आला की मला किंतु परंतु काहीच करता येत नाही. आणि किंतु दिले आणि परंतु दिले. सरळ ऍक्शन. आणि ती ऍक्शन आपण घेतली. आज आपण सर्व सीट 17ला 17 सीट आपण कमळाच्या फुलावर लढतोय. आणि मी सांगतो तुम्हाला 17 ते 17 सीट 100% आपल्या निवडून येतील. आणि माझी सर्व जनता 3 तालुक्यात जनता निवडून देईल असं मला म्हणजे खरंच मी सांगतो. मनाला एक माझ्या मनामध्ये पण नक्की वाटतं की माझी जनता मला निवडून देणार. एवढा हक्क आहे माझा या जनतेवर. पूर्ण 3 तालुक्यामध्ये कधी मी मागं पुढे केलं नाही किंवा कोणत्या तालुक्याला किती निधी ह्या तालुक्याला किती निधी असा काहीच भेदभाव केला नाही. प्रत्येक तालुक्याला जे मला करता आलं. प्रत्येक गावामध्ये 294 गाव आहेत मला वाटतं. त्या 294 गावामध्ये पोहोचलो मी. आता कुठला आमदार आतापर्यंत 50 वर्षांमध्ये पोहोचलाय? या 50 वर्षांमध्ये पोहोचलाय का सगळा कुठला आमदार? पण 294 प्रत्येक गावामध्ये गेलोय. आणि प्रत्येक गावामध्ये पूर्ण 1 लाखाचे मी पैसे दिले, निधी दिलेला आहे माझा. एकही गावाचं शिल्लक नाही की त्या गावात मी ओळखतो गाव कुठले गाव राहिलेत का म्हणून. परत त्या गावाला जातो, तिथं कोण आहे बघतो आणि त्या आपल्या कोणी कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याला निधी देतो. आणि हा निधी देत असताना मी त्या माझ्या कार्यकर्त्याकडनं कधी चहा प्यायला नाही. कधीही चहा प्यायला नाही. त्याला बोलून घेऊन निधी दिलेला आहे. आज एवढे सभागृह दिले, एवढे पांढरे रस्ते दिले असतील, एवढे मधले गावाचे सिमेंट रस्ते दिले असतील. प्रत्येक पूर्ण जे काय मला देता आलं, जे फंड देता आला त्या माझ्या कार्यकर्त्याकडून कधी चहा घेतला. असं इतकं कार्यकर्त्यावर प्रेम करतो. म्हणून आज जे आपण दिवस बघतोय त्या म्हणजे कार्यकर्त्याची माझ्यावर असलेली प्रेम आणि माझं त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि या जनतेचं प्रेम आहे माझ्यावर. आणि माझ्यावर आहे तर मी माझं तेवढंच जनतेवर मी प्रेम करतो. मला दुसरं काय, मला कशाची आवश्यकता आहे? मला कशाचीच आवश्यकता आहे लक्षात ठेवा. मला फक्त तुमचं काम करायचं आहे. तुमचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही लक्षात ठेवा. आज महात्पुरीने मला किती भरभरून दिलं दोन्ही इलेक्शनमध्ये. 2019 असेल, 2024 असेल आणि 2014लाही मला दिलं. 14ला आपलं ठीक आहे थोड्या मतांना नेतृत्वाचा पराभव झाला आपला. पण त्याच्यातून आपला बरंच काही शिकायला मिळालं
आणि म्हणून परत आपण कामाला लागलो. आणि माझं कोण आहे बघी, मी काय एखादा खूप मोठा नेता आहे, हे तर खूप मोठा नेत्याचा कोणीतरी मुलगा बिलगा आहे किंवा कुठला वारसा, मला कुठला वारसा आहे, मला कुठला कसल्या प्रकारचा वारसा नाही. मला वारसा नसताना एखाद्या माणसाला कोण, आता जेलमधून निवडून कोण येतं, एखादा डॉन असतो, खूप मोठा नेता असतो, कुठला तरी वारसा लागतो, असलं काहीच नाही माझं. तरी पण जनतेने माझ्यावर प्रेम केलं, जनतेने मला जेलमधून निवडलं, मला जीवदान दिलं. हे जीवदान तुम्ही दिलेलं आहे हे तुम्हाला समर्पित करणार आहे. मला दुसरं काहीच नाही पाहिजे, मला तुम्ही दिलेलं जीवदान आहे आणि ते तुमच्यासाठीच मी करणार आहे. आज जर तुम्ही बघितलं तर माझं स्वार्थ काहीच नाही, माझा स्वार्थ कधीच ठेवत नाही. माझं पोट इतकं भरलेलं आहे, मला कुठली अशीची, मला काहीच कशाचीच गरज नाही, कुठलीच गरज नाही मला. त्याच्यामुळे निश्चितच मी सांगतो, पोटात जागा पाहिजे ना, ती कुठलीच जागा नाही. आणि एवढ्यापर्यंत 2024ला काय निवडणूक झाली, 2024ला कशा प्रकारे निवडणूक झाली, 2019 पेक्षा 2024 डेंजर निवडणूक झाली ना. त्याही निवडणुकीमध्ये तुम्ही मला डोक्यावर घेतलं, त्याही निवडणूक मला बहुमतानं, म्हणजे जवळजवळ पहिला 19,000 मतं 18,000 मतांना दिलं, नंतर मला 27,000 मतांना तुम्ही निवडून दिलं. काय पाहिजे मला आणखी? मला तुमचं प्रेम पाहिजे, असं मला तर काही नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आणि आज मी तुमच्यासाठी विधानसभेमध्ये तुम्ही बघितलं असेल, एक दिवस एक अधिवेशन माझं खाली जात नाही, काही ना काही तुमच्यासाठी बोलतो. मी बोलल्याशिवाय कधीच राहत नाही. तुमचा आमदार मुका कधीच नाही. तुमचे आशीर्वाद तुम्ही दिलेले, मला विधानसभेत जे तुम्ही पाठवलेलं आहे, तुमचे काहीतरी मांडण्यासाठी दिलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी सांगतो, मी कधी कधी माझ्या भाषणात बऱ्याचदा बोललो, माझ्या चामड्याचे कातडे जरी तुम्हाला जोडे करून घातले तरी तुमचे मला उपकार भेटणार नाही. मी उपकार तुमचे फेडूही शकत नाही, कारण जीवदान दिलेलं आहे. मी जर 2019ला निवडून नसतो आलो तर सगळ्यांची निवडकाची इच्छाच होती की तिथं मध्येच मिळालं पाहिजे, बाहेर नाही निघालं पाहिजे. पण तुम्ही मला सगळ्यांनी उभं केलं. आज उभा तुमच्यामुळे तो उभा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून मी माझी एक इच्छा आणखी पूर्ण करा. मला जे क्रेडिट मिळणार आहे, मला जे काय आपल्या विधानसभेतून जेवढे आपण उमेदवार निवडून देऊ, आज 17 उमेदवार आहेत, तर माझं खूप मोठं, मला तुमचं खूप मोठं योगदान राहील. आणखीन मला पाठिंबा असं जर दिला, तुमचं एवढं मोठं योगदान होईल की मला पुढचे आणखीन बरेच काही जे मार्ग गाठायचे, जे काही पल्ले गाठायचे, मला फार फार मी सांगतो त्याला एकदम सोपं होऊन जाईल, फार सोपं होणार आहे, मी सांगतो तुम्हाला. आणि निश्चित तुमच्या ज्या मनातल्या सगळ्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होणार आहेत, सगळ्या पूर्ण होणार आहेत. कुठली इच्छा तुमची बाकी राहणार नाही. तुम्हाला ज्या काही का माझ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात, जनतेच्या मनामध्ये बरंच काय असतंय, साहेबाचं असं झालं पाहिजे, साहेबाचं सगळं होणार आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. फक्त तुम्ही आता मला तुमचं प्रेम द्या, तुमचा आशीर्वाद द्या, एवढंच करा, बाकी दुसरं काहीच करू नका. शेवटी एकच मी आपल्याला बोलतो, खंडोबा मंदिर संरक्षण भिंत, मला वाटतंय रामनगर तांडा स्वतंत्र ग्रामपंचायत प्रश्न लवकर मागला. बघा, रामनगर तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायत करला, सरपंच आपलाच आहे, आपण एनओसी घेऊ आणि निश्चित पुढं कुठपर्यंत गेलेलं आहे बघा. मी आताच म्हणजे जर झाला असेल तर ते आपण वेगळं निश्चित करू. आणि या सरकारचं जरूर निश्चित सरकारचं एक धोरण आहे, आपण ग्रामपंचायत वेगळ्या केल्या पाहिजे आणि निश्चित आपण ग्रामपंचायत वेगळं करायचं काम करू. आणि खंडोबाचं मंदिर जे संरक्षण भिंत द्यायचे, तर ते आपण मला विचार करून किती फंड लागेल, काय लागेल सांगा, आपण तेही देऊ. आपण मी माझ्याजवळ आता बघा आणखी मला 20 कोटी रुपये लागेल, माझा वैयक्तिक फंड. 20 कोटी तुम्हाला द्यायचे, 5 कोटी संपले, आता 20 कोटी तुम्हाला द्यायचे. तुम्हाला म्हणजे कुणाला स्मशानभूमीला द्यायचे, कुणाला सभा मंडपाला द्यायचे, असे तुम्हाला द्यायचे. फक्त मी रोड नाली याला माझा फंड देत नाही आणि ते मला मागून नका, देणारही नाही. फक्त मी देणार एक तर स्मशानभूमी किंवा सभामंडप, ह्याच्याशिवाय दुसरं कुणाला देणार नाही. मग सगळे सभामंडप आले मग सगळे आले, त्या निश्चित आपण देऊ. आणि जाता जाता आता एवढंच मी आपल्याला विनंती करेन. आणि 29ला सभा आपले बावनकुळे साहेब येणार आहे, तिथे मला वाटतं 4 वाजता सभा होणार आहे 29ला इथे. त्याही सगळ्याला आपण भरभरून उभं राहावं, इथं यावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि शेवटी आमचे आपल्या
कुशावर्ती संभाजी पोले हे आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार आहेत आणि ती माझी लहान बहीण आहे. तसेच सुनीता बनसुंदरराव मुलगी आहे, ही माझी मुलगी आहे. एक बहीण आहे, एक मुलगी आहे आणि एक माझा मुलगा आहे मनोज लक्ष्मण मुंडे. या तिघांनाही आपण भरभरून निवडून द्यायचं आहे आणि तुमच्या सर्व मनातल्या इच्छा मी पूर्ण करेन. हे जे महापुरी गाव आहे हे माझं गाव आहे, लक्षात ठेवा. या गावासाठी कुठलीच कमतरता पडणार नाही. या गावाला माझ्या त्या गोष्टी होतील. आपण इथं गोशाळा बांधू, इथं चांगली व्यवस्थित गोशाळा बांधू. मला माहित आहे त्या गायी वगैरेचा त्रास सगळ्या शेतकऱ्याला आहे, सगळ्या शेतकऱ्याला आहे. आणि सगळे शेतकरी म्हणजे गावात 100 दिवसे गायी आहे, 100 दिवसे 200. त्या गाईला अक्षरशः एवढी 20-25 एकर जमीन आहे देवीला. ती देवीला त्या गायी सांभाळण्यासाठी आहे. पण हरकत नाही, आपण ते वेळ लागेल त्याला. एक 1.5-2 महिन्याच्या आधी तुम्हाला शेवटी आणखीन सांगतो, 1.5 ते 2 महिन्यामध्ये या जमिनीचा लिलाव 100% करू आणि गायीसाठी 100% गायीला आपण चारा उपलब्ध करून देऊ असा शब्द देतो. ठीक आहे, त्या गोशाळेला आपल्या इथलं जमीन पूर्ण कारभार बिडबा त्या गोशाळेतला आपण तिकडे देऊ, त्यांना काही विषय नाही. तसं मग देऊ आपण. आणि एवढंच आता सांगितलं मी. आता परत एकदा सांगतो, सौभाग्यवती कुशावर्ती संभाजी पोले उभा टाका. त्याच्यानंतर सुनीता मुंडे मुलगी कुठे आहे ते या समोर या, असे पुढे या. आणि मनोज पुढे या. हे आपले तिन्ही उमेदवार आहेत. या तिन्ही उमेदवाराला भरभरून आपण मत द्यावं अशी नम्र विनंती करतो. आपण द्याल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.